परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परत एकदा परमेश्वराने आम्हाला त्याची स्तुती, त्याचं स्तवन, त्याचं गुणगान, त्याचं गौरव करण्यासाठी आम्हाला नवीन एक आठवड्याचा पहिला दिवस दाखवला. म्हणून त्या परमेश्वराला सर्व गौरव सन्मान आता आणि सदा सर्व काळ असो. तर चला आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लाविली, मला सहाय्य कोठून येईल? आकाश व पृथ्वी निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देणार नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौरदे बाप्पा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो प्रभुदेवा. गौरदे बाप्पा, तू खरंच किती चांगला आहे आणि तुझ्या वचनात सांगितलेलं आहे, माझा अनुभव घेऊन पहा तू किती चांगला आहे. प्रभुदेवा, तुझा अनुभव जे लोक घेतात त्या सर्वांना अनुभव येतो की तू चांगलाच प्रभू आहे. प्रभुदेवा, ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही गौरदे बाप्पा तुझ्याजवळ आमचा जीव, शरीर, आत्मा तुझ्या गौरवी हातामध्ये सोपवतो. आणि गौरदे बाप्पा, ह्या नवीन आठवड्याला आम्ही सुरुवात करत असताना प्रभुदेवा, आम्ही आमचं स्तुती स्तवनाचा यज्ञ तुला अर्पण करतो, आमचं ओठाचं फळ तुला अर्पण करतो. प्रभू येशू, आज तुझं मोठं सामर्थ्य गौरदे बाप्पा, जे तुझे लोक तुझ्या स्तुतीस्तवनामध्ये, तुझ्या आराधनेमध्ये गीत गाऊन गौरदे बाप्पा तुझी आराधना करणारे, तर त्या आराधनेमध्ये गौरदे बाप्पा प्रत्येक सैतानाचे बंधन येशूच्या नावात तुटले जाऊ दे. प्रभुदेवा गौरदे बाप्पा, त्यांच्या मनावरती जे ओझ आहे त्या ओझ्याला तू हलकं कर. गौरदे बाप्पा, त्यांच्या मनामध्ये जे काय भय आहे त्या भयाला तू घालून टाक, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आणि गौरदे बाप्पा, आज आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, जे तुझे लोक गौरदे बाप्पा भयाने ग्रस्त झालेले आहेत, जो गौरदे बाप्पा आम्ही प्रार्थना करतो, एवढा मोठा गौरदे बाप्पा तो प्रादुर्भाव कोविड-19 चाललेला आहे, तर सर्व लोकांना गौरदे बाप्पा आम्ही तुझ्या गौरवी हातामध्ये सोपवतो. प्रभू येशू, तुझं रक्त त्यांच्यावरती उतरून येऊ दे आणि त्या बंधनाला, त्या सैतानाच्या जोकडाला, त्या सैतानाच्या जूला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. प्रभुदेवा, जे तुझे सेवक गौरदे बाप्पा त्या प्रादुर्भावाच्या गौरदे बाप्पा बंधनामध्ये आलेले आहेत, त्यांच्यावरचे सर्व बंधन येशूच्या नावामध्ये तुटले जाऊ दे. आणि प्रभुदेवा, त्यांना उठून उभं कर तुझ्या गौरवासाठी आणि महानरित्या तू त्यांना आशीर्वाद दे, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्याचं कारण म्हणजे प्रभुदेवा, आम्ही आपली दृष्टी पर्वताकडे लावली, आम्हा सहाय्य कुठून येईल? आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा जो आमचा प्रभू आहे ना, तोच आमचा सहाय्य करता आहे. आणि तिथं पाहिलं प्रभुदेवा की तो झोपही घेत नाही आणि घेत नाही आणि आमच्या रक्षणासाठी सदैव तयार आहे. आम्ही आमचे सर्व प्रियजन, आमचे सर्व लोक गौरदे बाप्पा तुझ्या हातामध्ये सोपवतो. गौरदे बाप्पा, तुझी कृपा आणि तुझी दया तू आम्हावरती कर आणि तुझ्या सामर्थ्याने आम्हा सर्वांना नवीनरित्या तू भर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. ज्या प्रियजनांनी आम्हा सर्वांना प्रार्थना करण्यासाठी सांगितली त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि ज्यांनी सांगितली नाही आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. प्रभुदेवा, तुझी कृपा त्यांच्यावरती कर, तुझी दया त्यांच्यावरती कर आणि तू त्यांना चालव, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐकू द्या. आमेन, आमेन. यावेळेस मी विनंती करतो ब्रदर गौरव आणि पाळकीनबाई यांना की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचं गुणगान करावं.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. जय. परमेश्वराची स्तुती असो प्रियानो. प्रभू येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाला शालोम आणि पुन्हा एकदा या ऑनलाईन चर्च सर्व्हिसमध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. प्रियानो, माझा विश्वास आहे तुम्ही प्रत्येकजण परमेश्वराची आराधना करण्यासाठी तयार आहात. आमेन. तुम्ही तयार आहात का परमेश्वराची आराधना करण्यासाठी? आमेन. प्रियानो, बायबल आपल्याला फिलिप्पी 4:4 मध्ये असं म्हणतं, परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगतं की रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज. अगेन आय से रिजॉइस. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आमेन. आणि प्रियानो, ही जी हे जे वचन आहे हे रिक्वेस्ट नाही आहे. आमेन. बायबल आपल्याला असं रिक्वेस्ट नाही करते प्लीज रिजॉइस इन द लॉर्ड किंवा कृपया करून रिजॉइस करा. नो, दिस वर्स इज अ वर्स ऑफ कमांड. आमेन. हे रिजॉइस करणं जे आहे किंवा हे आनंद करणे, बायबल आपल्याला आज्ञा करते की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आमेन. आणि म्हणून प्रियानो, हे जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे आज आपण आनंदित होऊन त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत. प्रियानो, कारण की ज्यावेळेस आपण परमेश्वरामध्ये आनंदित असतो त्यावेळेस तो आनंद आपली ताकद असतो. हालेलुया. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराची इच्छा आहे की आपण आनंदित राहावं आणि परमेश्वराची आराधना करावी. म्हणून या प्रियानो, आपण एक गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपल्या सगळ्यांना येणारं गीत आहे, जुनं गीत आहे. गीताचे बोल आहेत, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आणि हे गीत गाऊन आपण त्या प्रभू येशूची स्तुती करूया. या प्रिय आपण सर्वजण टाळ्या वाजूया, त्या परमेश्वराची आराधना करूया. आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वजण गाऊया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. 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 हम सब ताया बजा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा का. समझ गया. ओ मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. सर्वजन गाऊया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वजन ताया वाजूया. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. ओ सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. बोलो आनंद आनंद है यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में.
सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। फिर से एक बार, ओ बाजों के शब्द में दूतों के सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। इसलिए हे आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आमेन. आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवून त्या परमेश्वराची स्तुती करूया प्रियानो, कारण की तो आपला परमेश्वर हा अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. आमेन. आणि जसं आपण शेवटच्या कडव्यामध्ये गायलं की तो परमेश्वर, तो प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला घ्यायला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा येणार आहे. आमेन. आमेन. आणि म्हणून प्रियानो आपण आणखी एक गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. हे एक नवीन गीत आहे. आमचा विश्वास आहे की तुम्हा पैकी काही लोकांना हे गीत येत असावं. जरी येत नसलं तरी काय हरकत नाही, परंतु आपण सर्वजण मिळून हे गीत गाणार आहोत. सोपं गीत आहे. गीताचे बोल आहेत, सब नामों में ऊंचा है येशू नाम. प्रियानो बायबल आपल्याला सांगतं की प्रभू येशूचं नाव हे सर्व नावांहून उंच नाव आहे. आमेन. समस्यांना नाव आहे, कोरोना हा एक नाव आहे, अजून सर्व प्रकारचे नावं आहेत, परंतु बायबल आपल्याला सांगतं की प्रभू येशूचं नाव हे सर्व नावांहून उंच नाव आहे. आमेन. 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 बोलो येशू मसीह की जय. म्हणून प्रियानो आपण हे गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. गीत गाऊया, सब नामों में ऊंचा है येशू नाम, आणि त्या प्रभू येशूचं नाव आपण उंचवूया. या आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. सब नामों में ऊंचा है यीशु नाम. सर्वजण गाऊया. सब नामों में ऊंचा है यीशु नाम. सब नामों में ऊंचा है यीशु नाम. स्वर्ग में धरती पर धरती के नीचे ऊंचा कोई नाम नहीं है. धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है. सब नामों में ऊंचा है यीशु नाम. सब नामों में ऊंचा है यीशु नाम. देता है यीशु नाम. हमको हिम्मत देता है यीशु नाम. हमको ताकत देता है यीशु नाम. हमको हिम्मत देता है यीशु नाम. स्वर्ग में धरती पर धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है. स्वर्ग में
सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। देता है यीशु नाम, हमको चंगा करता है यीशु नाम, हमको आशीष देता है यीशु नाम, हमको चंगा करता है यीशु नाम। स्वर्ग में धरती पे धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। सारे बंधन तोड़ता है यीशु नाम, हमको आजादी देता है यीशु नाम, सारे बंधन तोड़ता है यीशु नाम, हमको आजादी देता है यीशु नाम। स्वर्ग में धरती पर धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। सारे नामों में सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम। स्वर्ग में धरती पर धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। हालेलुया। या प्रियानो, जो परमेश्वर ज्याचं नाव सर्व नाव उंच नाव आहे, त्या परमेश्वराच्या नावाला पण सर्वजण जोरात टाळ्या आमेन। बोलो येशू मसीह की जय। या प्रियानो, आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करूया, आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावूया, त्या प्रभूला म्हणूया, प्रभू आम्ही हृदयापासून तुझे आभार मानतो प्रभू, की तू आम्हाला तुझे लेकरं, तुझं पुत्र, तुझे कन्या होण्याचा तू अधिकार दिलास प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। Oh hallelujah, oh hallelujah, Lord we worship you. अबा पिता, आम्ही जसे आहोत प्रभू, प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू, तुझ्या दयेच्या सिंहासनासमोर येतो प्रभू, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो प्रभू, कारण की तू जिवंत परमेश्वर आहेस प्रभू, तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस, तू तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस प्रभू।
वर्शिप यू. प्रियनो, या आपण सर्वजण त्या परमेश्वराने केलेले उपकार आपण सर्वजण आठवूया आणि त्या परमेश्वराची आराधना करूया. त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू धन्य परमेश्वर आहेस प्रभू. तुझं नाव हे धन्य आहे प्रभू. तुझं नाव हे पवित्र आहे प्रभू. तुझ्यासारखं कोणी नाही प्रभू परमेश्वर. तुझं नाव हे सर्व नावाहून उंच नाव आहे प्रभू. आणि प्रभू या नावाची स्तुती आराधना करण्याची तू आम्हाला संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. Hallelujah, Lord, we worship you. We praise you. यीशु नाम सबसे प्यारा, तारणहारा, प्रभु महान, इम्मैनुएल, साथ ईश्वर, धन्य परमेश्वर, जीवित वचन. सर्वजण गाऊया, येशू 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 नाम सबसे प्यारा, तारणहारा, प्रभु महान, इम्मैनुएल, साथ ईश्वर, धन्य परमेश्वर, जीवित वचन. Jesus, Jesus, name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुण. सबसे गाऊया, सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो यीशु, सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते
से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। प्रभू आम्ही तुझी आराधना करतो प्रभू. इस्रायलाच्या स्तवनात वसणारा परमेश्वर, आम्ही तुझी आराधना करतो. जो परमेश्वर, जो विश्वसनीय परमेश्वर आहे, जो परमेश्वर, जो आपल्या वचनाचा पक्का परमेश्वर आहे, जो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे, जो जिवंत परमेश्वर आहे, जो परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे, जो प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आमच्या राजा, आम्ही तुझी आराधना करतो, तुझी स्तुती, तुझं गौरव, तुझं महिमा करतो. Lord, thank you, God, for blessing us with your presence, God. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या वचनाद्वारे आज तू आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे प्रभू. प्रभू, आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर, आज तुझे लेकरं जे प्रभू परमेश्वर तुझी आराधना करत आहे प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तू अद्भुत कार्य केलेलं आहेस प्रभू. प्रभू, तुझं हिलिंग त्यांच्या जीवनामध्ये रिलीज तू केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. त्यांच्या प्रार्थनेचं तू उत्तर दिलं आहेस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. प्रभू, जे डिप्रेशन असेल प्रभू परमेश्वरा, जे नेगेटिव्हिटी असेल प्रभू परमेश्वरा, ते सर्व बंधनं तू तोडून टाकलेस प्रभू. आणि प्रभू, तुझ्या वचनामध्ये जसं तू सांगितलं, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज प्रभू. प्रभू, त्या आनंदाने, त्या जॉयने तू प्रभू परमेश्वर तू प्रत्येकाला भरलेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो गॉड. लॉर्ड, वी प्रे दॅट यू स्पीक टू अस थ्रू युअर वर्ड प्रभू. तुझ्या वचनाद्वारे तू आमची नव्याने भेट घे आणि तुझ्याच नावाचं महान गौरव दे. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानत, स्तुती करत प्रभू येशूच्याच नावाची प्रार्थना केली, तूच एक महान आमचे प्रिय पिता. आमेन. प्रिय, आपण सर्वजण आपलं हृदय तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणूया की प्रभू येशू, तुझ्या वचनाद्वारे तू आज माझी नव्याने भेट दे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. खरंच परमेश्वर खूप चांगला आहे आणि खरंच त्या परमेश्वराने परत एकदा आम्हाला त्याचं वचन ऐकण्यासाठी ही वेळ दिलेली आहे. देवाच्या प्रियजनांनो, आत्ताच आम्ही गीत गायले, परमेश्वराची आराधना केली आणि त्या गीतामध्ये असं सांगितलेलं आहे, सब नामों में ऊंचा है येशू नाम. आणि खरंच ते नाव आम्ही धारण केलेलं आहे, ते नाव घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि तिथं असं तिथं असं सांगितलेलं आहे दुसऱ्या गाण्यामध्ये, इमॅन्युएल, देव आम्हाबरोबर. जे नाव उंच आहे ना, तो इमॅन्युएल, परमेश्वर आमच्याबरोबर आहे. तो आम्हाला पुढे घेऊन चाललेला आहे. या सर्व त्रासातून, ह्या सर्व संकटातून तो आम्हाला पार नेणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, तर चला आपण त्या परमेश्वराच्या वचनाकडे पाहूया. आणि ते वचन आम्ही पाहणार आहोत यशायाचं पुस्तक, ह्याचा 38वा अध्याय 1 ते 5 वचनं.
आणि मी विनंती करतो पालकीनबाईंना की त्यांनी पुढे यावं आणि वचन वाचावं आणि प्रार्थना करावी. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे तो आहे यशया याचा 38वा अध्याय, वचन आहेत 1 ते 5. यशया याचा 38वा अध्याय, वचन आहेत 1 ते 5. हिजकियाचे दुखणे. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, हिजकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. देवबाप, ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियानो, आपण आपले नेत्र बंद करूयात आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीचे उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पित्या, हे आमच्या स्वर्गातील पित्या, पुन्हा एकदा दयागन परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो. दयागन परमेश्वरा, सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो. दयागन परमेश्वरा, खरोखर दयागन परमेश्वरा, मागील आठवड्याभर दयागन परमेश्वरा, आमचा तू सर्वसमर्थ परमेश्वर झालास, आमचा संरक्षण करता परमेश्वर तू झालास दयागन परमेश्वरा. आणि दयागन परमेश्वरा, आमचा तू सांभाळ केलास दयागन परमेश्वरा. प्रत्येक वाईटापासून दयागन परमेश्वरा आमचा तू बचाव केलास दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, प्रत्येक गोष्टी संबंधित दयागन परमेश्वरा तू आमच्यावर कृपा केलीस दयागन परमेश्वरा, आमच्यावर तू दया केलीस, तुझा अनुग्रह दयागन परमेश्वरा आमच्यावर तू केलास. या सर्व गोष्टींबद्दल मी तुझे आभार मानते दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, हा नवीन आठवडा दयागन परमेश्वरा तू आम्हाला दाखवलास दयागन परमेश्वरा. या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी दयागन परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणापाशी तू आम्हाला घेऊन आलास, याबद्दल मी तुझे आभार मानते दयागन परमेश्वरा. आणि दयागन परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. खरोखर दयागन परमेश्वरा तू चांगला परमेश्वर आहेस. खरोखर दयागन परमेश्वरा तू सर्वसमर्थ देव आहेस. पवित्र परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला असं सांगतं दयागन परमेश्वरा की पर्वत दृष्टीआड होतील आणि टेकड्या ढळतील, पण तुझी जी आमच्यावरची दया आहे दयागन परमेश्वरा ती कधीच ढळणार नाही. खरोखर दयागन परमेश्वरा, इतका तू दया संपन्न परमेश्वर आहेस दयागन परमेश्वरा. खरोखर दयागन परमेश्वरा, तितकी तू विपुल दया आमच्यावर केलेली आहेस आणि करत आहेस दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, इतकं तू प्रेम आमच्यावर केलेलं आहेस आणि करत आहेस दयागन परमेश्वरा. खरोखर या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुझे आभार मानतो दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, आमचे शब्द अपुरे पडतात दयागन परमेश्वरा, की दयागन परमेश्वरा आम्ही कुठल्या पद्धतीने दयागन परमेश्वरा तुझे आभार मानावे दयागन परमेश्वरा. खरोखर इतका तू चांगला परमेश्वर आहेस दयागन परमेश्वरा. आणि खरोखर तू आमच्यावर इतकं प्रेम करतोस दयागन परमेश्वरा. यावेळेस विशेष करून दयागन परमेश्वरा, नव्याने दयागन परमेश्वरा आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. नव्याने आम्ही आमचा जीव, शरीर आणि आत्मा तुझ्या गौरी हातामध्ये समर्पित करतो दयागन परमेश्वरा. आणि विशेष मी प्रार्थना करते पवित्र परमेश्वरा, की जी काही दयागन परमेश्वरा आजच्या या दिवशी दयागन परमेश्वरा तुझ्या वचनातनं तुझं वचन ऐकण्याची दयागन परमेश्वरा पुन्हा एकदा आम्हाला जी काही सुसंधी तू लाभू दिलेली आहेस, याबद्दल मी तुझे आभार मानते. विशेष करून दयागन परमेश्वरा, मी तुझ्याकडे प्रार्थना करते पवित्र परमेश्वरा. आता दयागन परमेश्वरा, तुझं वचन आम्ही ऐकत असताना दयागन परमेश्वरा
प्रत्येकाला देवान परमेश्वर तू सहाय्य कर, प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर, प्रत्येकाला देवान परमेश्वर तुझे हे वचन तू कळू दे, तू समजू दे देवान परमेश्वरा. आणि खरोखर देवान परमेश्वर तुझ्या वचनातनं जे काही तू तुला आम्हाला सांगायचं आहे देवान परमेश्वर, त्या सर्व गोष्टी देवान परमेश्वर तू आम्हाला सांग आणि आमच्या प्रत्येकाशी तू बोल अशी मी प्रार्थना विनंती करते देवान परमेश्वर. आणि या वचनाद्वारे आणि आमच्याद्वारे तुझा गौरव करून घे तसंच मी प्रार्थना करते देवान परमेश्वरा. बोलणारे तुझे दास जे आहेत देवान परमेश्वर त्यांना देखील मी तुझ्या गौरवी हातामध्ये समर्पित करते आणि मी प्रार्थना करते देवान परमेश्वरा. तुझ्या वचनातनं देवान परमेश्वरा बोलत असताना देवान परमेश्वरा त्यांच्या पण देवान परमेश्वरा मुखाला तू स्पर्श कर देवान परमेश्वरा. आणि खरोखर देवान परमेश्वर जे काही शब्द देवान परमेश्वर त्यांच्या मुखातनं बाहेर पडतील देवान परमेश्वरा, तो प्रत्येक शब्द देवान परमेश्वरा तुझ्याकडनं आलेला शब्द असा असू दे अशी मी प्रार्थना विनंती करते देवान परमेश्वरा. आणि तुझ्या दासाकरवी देवान परमेश्वरा आणि तुझ्या वचनाकरवी देवान परमेश्वरा केवळ तू तुझंच नावाचा गौरव तू करून घे अशी मी प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा देवान परमेश्वरा प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझी स्तुती करते. सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा तुला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक महान माझे स्वर्गीय पित्या. आमेन. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. तो आपल्या लोकांवरती विपुल कृपा अशी करतो. आणि आज आम्ही ज्या वचनावरती पाहणार आहोत ते यशायाचं पुस्तक ह्याचा 38वा अध्याय 1 ते 5 वचनं ह्या वचनावरती मनन करणार आहोत. आणि तेच दुसरे राजे 20वा अध्याय 1 ते 11 व दुसरे इतिहासाचं पुस्तक याचं 32वा अध्याय 24 ते 46 ह्या वचनांमध्ये लिहिलेलं आहे. पण जे वचन आज आम्ही पाहणार आहोत देवाच्या प्रियजनांनो, त्या वचनामध्ये हिजकियाचं दुखणं किंवा हिजकिया आजारी पडला ह्याच्या संबंधाने लिहिलेलं आहे. आणि हा यशाया देवाचा सेवक ह्याच्या कारकिर्दीमध्ये 2 राजे होऊन गेले. एक उजिया राजा ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस त्यांनी प्रभूला उच्च स्थानी पाहिलं. आणि हा दुसरा राजा जो आहे जो हिजकिया ह्याच्याबद्दल परमेश्वराने त्याला सांगितले. आणि हिजकिया त्या समयी इथं असं सांगितलं, त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला. तेव्हा हा देवाचा सेवक यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन म्हणाला, तू आपल्या घराची निर्वाणी वर कर. इंग्लिशमध्ये असं सांगितलेलं आहे, सेट राईट युअर हाऊस. तुझ्या घराची निर्वाणी वर कर, आता तू मरणार म्हणून सांगितलं. आज जगाची परिस्थिती पाहिली आणि जगाकडे पाहिलं आणि जर ही परिस्थिती असेल आणि जर देवाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष पुरवलं आणि त्या देवाच्या वचनाकडे जर आम्ही पाहिलं आणि जर ते देवाचं वचन आज माझ्या संगती बोललं तर काय मी तयार आहे का? इथं हिजकिया संगती म्हणतो तुझ्या घराची निर्वाणी वर कर. जगाची परिस्थिती इतकी भयंकर आहे, कधी काय होईल काय कळत नाही. पण ज्यावेळेस तो हिजकियाला बोलला, तो देवाचा सेवक ज्यावेळेस त्या राजवाड्यामध्ये गेला आणि त्याला सांगितलं तुझ्या घराची निर्वाणी वर कर, त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, दुसऱ्या वचनामध्ये हिजकियाने आपलं तोंड भिंतीकडे फिरवलं आणि तिथं असं लिहिलेलं आहे, त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. बघा देवाच्या प्रियजनांनो, आज हिजकिया जो आहे, हिजकियाला ज्यावेळेस परमेश्वराचं वचन प्राप्त झालं त्यावेळेस त्यांनी काय केलं तर आपलं तोंड भिंतीकडे केलं आणि तो परमेश्वराजवळ प्रार्थना करू लागला. आणि तिसऱ्या वचनामध्ये काय सांगितलं, वाचा कुणीतरी. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. तो काय म्हणतो,
हे परमेश्वर आम्ही तुझ्या समोर कसं वागलो, हे परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर सात्विक मनाने वागलो नाही का, तुझ्या दृष्टीसमोर मी योग्य वागलो का नाही हे तू स्मर. आणि ज्यावेळेस तो ही प्रार्थना करायला लागला ना, अशी प्रार्थना ज्यावेळेस तो करायला लागला ना, तो रडायला लागला. पहिली गोष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलेली आहे, तर त्यांनी स्वतःला परमेश्वराच्या समोर नम्र केलं. तो स्वतः परमेश्वराच्या समोर नम्र झाला आणि तो परमेश्वराला बोलू लागला, परमेश्वरा मी जे तुझ्यासाठी केलेलं आहे ते तू स्मर ना, मी तुझ्यासाठी कसं वागलो, मी तुझ्या समोर सत्यतेने वागलो नाही का, मी तुझ्या समोर सात्विकतेने वागलो नाही का, मी तुझ्या दृष्टीने जे योग्य होतं ते केलं नाही का. आणि ज्यावेळेस त्यांनी ही प्रार्थना केली ना, जो देवाचा सेवक जो त्या घरातून सांगून बाहेर जातो ना जातो, देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. आणि काय वचन प्राप्त झालं त्या देवाच्या सेवकाला, ते यशायाला देवबापाने सांगितलं, जा परत जाऊन तू सांग की तुझ्या आयुष्याचे 15 वर्ष मी वाढवले. देवाच्या प्रियजनांनो, हे ज्यावेळेस आम्ही परिस्थिती पाहतो ना, आम्ही सगळेजण देवाच्या प्रियजनांनो, आम्ही सगळेजण हे अशा परिस्थितीतून मध्ये चाललेलो आहोत ना, जिथं आम्ही सर्व दुखणं, जिथं मनातलं भय, ज्या सर्व गोष्टी घेऊन चाललेलो आहे ना, तिथं आज परमेश्वर हिजकियासारखं तुमच्या संगती बोलत राहिलेलं आहे की तुझ्या आयुष्याचे दिवस मी वाढवलेले आहेत, मी तुझ्या आयुष्यामध्ये चांगलं ते करणार आहे, मी तुझे हे सर्व दिवस का आलेले आहेत, तर तू माझ्याकडे पाहावं, तू माझ्या बरोबर चालावं, तू माझ्या वचनाकडे लक्ष द्यावं, माझ्या वचनाप्रमाणे तू चालावं. बघा, हा प्रार्थना करतो आणि देवाला सांगतो की देवा तू स्मर ना माझ्या आठवण कर, मी जे तुझ्या समोर चाललो. बघा, ह्या हिजकियाबद्दल असं सांगितलेलं आहे, हिजकियाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली ज्यावेळेस एक आशुर्याचा राजा स्नेहबरी हा त्याच्यावरती चाल करून आला ना, त्यावेळेस त्यांनी आपला संपूर्ण हवाला त्या परमेश्वरावरती टाकला. तो स्नेहबरी राजा निरनिराळ्या गोष्टी बोलून गेला, खूप गोष्टी बोलला. 37 अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेले तो स्नेहबरी राजा जो आशुर्याचा राजा होता ना, तो खूप काय बोलून गेला. कोण देव आहे तो तुला माझ्या हातून सोडू शकेल. पण हिजकियाने आपला देव यहोवा जो त्याचा तारणारा आहे, जो त्याचा अलशेदा परमेश्वर आहे, त्याच्यावर त्यांनी भरोसा ठेवला. आणि बायबल असं सांगतं, त्याच देवाच्या सेवकाने येऊन त्या हिजकियाला सांगितलं. त्या पुढच्या वचनामध्ये 6व्या वचनामध्ये जर पाहिलं ना, तर तिथं असं सांगितलं, त्या प्रभूने त्याला सांगितलं, तुझ्या मरणातून मी उठवल आणि मी तुला सर्व बाबतीत सहाय्य करेल. ह्या आशुर्याच्या राजाच्या हातापासून मी तुला सोडवेल. बघा, ज्यावेळेस हा जो हिजकिया रडू लागला ना, परमेश्वर जो आहे ना, तो आपल्या सेवकांचं रडणं, जो काकुळतीचा आवाज जो आहे ना, तो ऐकून तो आमच्यावरती खळवळाने भरतो आणि तो खाली उतरून येतो. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही आमच्या घरासाठी, आम्ही आमच्या परिवारासाठी, आम्ही आमच्या स्वतःसाठी आणि आम्ही आमचे जे प्रियजन जे आहेत ना, ह्यांच्यासाठी काकुळतीने परमेश्वरासमोर रडतो का? परमेश्वराला मागतो का? ज्यावेळेस त्यांनी हिजकियाचा आवाज ऐकला ना रडणारा, तो त्या देवाच्या सेवकाला म्हटला, जा तू परत. बघा, हिजकिया परमेश्वरासमोर रडतो, म्हणतो, देवा
माझं स्मरण कर रे, थोडीशी आठवण कर. आणखी एक देवाचा सेवक होता ज्याचं नाव होतं नेहेम्या. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो ना नेहेम्याचं पुस्तक 13वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये काय सांगितलं. नेहेम्या 13वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये काय सांगितलं की तो नेहेम्या जो होता ना, हा नेहेम्या परमेश्वराजवळ एक गोष्ट मागतो. काय सांगितलं तिथं त्यांनी. नेहेम्या 13वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये काय सांगितलं. हे माझ्या देवा, हा या कामगिरीबद्दल हा. माझे स्मरण ठेव. हा माझ्या देवाचे मंदिर हा व त्यातील उपासना हा या संबंधाने चांगली कामे मी केली आहेत, हा ती पुसून टाकू नको. हा. बघा देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही या परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, तर हा नेहेम्या जो देवाचा सेवक आहे ना, हा एक गोष्ट देवाला स्मरण करायला सांगतो. तो म्हणतो देवा, तो काय म्हणतो माहितीये का, माझ्या देवा या कामगिरीबद्दल माझं स्मरण ठेव. असं कोणतं काम त्यांनी केलं होतं देवाच्या प्रियजनांनो. असं कोणतं काम त्यांनी केलं होतं की ज्याच्या करवी तो देवाला म्हणतो की देवा तू माझी आठवण ठेव. बघा, ज्या वेळेस परमेश्वरासाठी आम्ही उभा राहतो ना, परमेश्वर आमच्यासाठी उभा राहतो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं काम करतो ना, त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काम करायला लागतो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासाठी सर्व काही करतो ना, त्यावेळेस तो परमेश्वर आपल्या दुःखाच्या समय तो आमच्यासाठी सर्व समर्थ देव करण्यासाठी सदैव तयार असतो. ह्या नेहेम्याने असं काय केलं होतं की ज्याच्या करवी तो परमेश्वराला म्हणतो की तू माझं स्मरण ठेव. पहिला अध्याय, नेहेम्याचं पुस्तक 1 अध्याय आणि 3-4 वचनामध्ये काय सांगितलं. त्यांनी मला सांगितले, हा बंदिवासातले हा जे अवशिष्ट लोक हा त्या प्रांतात राहिले हा ते मोठ्या दुर्दशेत असून हा त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. हा यरुशलेमेचा तटही पडला आहे हा व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत. हा. बघा, हे हा बरोबर. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. बघा, आम्ही ज्या वेळेस ह्या नेहेम्याकडे पाहतो ना, ह्या नेहेम्याने देवाला सांगितलं, देवा तू माझं स्मरण ठेव. मी जे केलेल्या गोष्टी आहे ना ते पुसून टाकू नको. नेहेम्याने काय केलं. नेहेम्याने देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, जे यरुशलेमेमध्ये लोक होते ना, त्या लोकांची हालहवाल घेतला, त्या लोकांची विचारपूस केली. आणि बायबल असं सांगतं, त्यांनी ज्या वेळेस त्यांची विचारपूस केली ना, त्यावेळेस त्याला समजलं की तिथल्या लोकांची अप्रतिष्ठा झालेली आहे, त्या लोकांची दुर्दशा मोठी झालेली आहे. आणि मग तिथं असं सांगितलं, त्या गोष्टीबद्दल असं सांगितलेलं आहे की यरुशलेमचा तटही पडला आहे आणि त्याच्या वेशींना आग लावून टाकलेली आहे. बघा, देवाच्या प्रियजनांनो, नेहेम्याने हे ज्यावेळेस तो ऐकलं ना, तो स्मरण ठेवायला देवाला का सांगतो, कारण त्याने विचारपूस केली यरुशलेमाची, कारण त्याचं मन तिथं होतं. यरुशलेम म्हणजे काय, बायबल असं सांगते. ज्यावेळेस मी पाहतो ना, प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं सांगितलं, जेव्हा तुम्हावरती आत्मा येईल ना, त्यावेळेस तुम्ही ते वचन जे आहे ना ते कुठं सांगा, तर यरुशलेमेमध्ये, यहुदामध्ये, शमरोनामध्ये आणि सर्व जगाच्या पाठीवरती. मग हे यरुशलेम काय आहे. हे यरुशलेम आहे मी स्वतः. माझं जीवन हे यरुशलेम, मी स्वतः यरुशलेम आहे.
यरूशलेम म्हणजे काय? तर शालेमाचा जो राजा आहे ना, तो सालेमाचा राजा, शांतीचा राजकुमार जो आहे ना, ह्या यरूशलेमेमध्ये राहणारा परमेश्वर आहे. आणि त्याने विचारपूस काय केलेली आहे की ह्या यरूशलेमेचं काय झालेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, कधी आपण आपल्या स्वतःची विचारपूस तपास केलेला आहे का आपल्या मनापासून, की मी परमेश्वरासाठी काय केलेलं आहे? यरूशलेमेचं तट पडलेलं आहे, यरूशलेमेची नासधूस झालेली आहे, यरूशलेमेचं जे वेश जी आहे ना ती जाळलेली आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केला का? जो तट म्हटलेली प्रार्थना आहे ना माझ्या जीवनातली, ती सैतानाने तोडून टाकली. जी वेस म्हटलेली आहे ना तिला आग लावून टाकलेली आहे. आमच्या घरामध्ये सैतानाने प्रवेश केलेला आहे. ह्याच्याबद्दल कधी विचार केला का? यरूशलेम म्हणजे काय? माझं जीवन, मी स्वतः. आणि माझ्या जीवनामध्ये यरूशलेम म्हटलेलं ह्याचं तट, ह्याची ही प्रार्थना जी आहे ना ही माझं संरक्षण करणारी आहे. आणि जी वेस म्हटलेली, जी वेशीची दार आहेत ना, हे माझं मुख आहे जिथून मी परमेश्वराची आराधना करतो. आणि त्याची चौकशी कुणी केली तर त्या नेहेम्याने. आज तो नेहेम्या म्हटलेला परमेश्वर ह्या पृथ्वीवरती उतरून आला, जो आमचा तारणारा आहे. त्याने आमची संरक्षण केलेलं आहे. त्याने माझं प्रार्थनेचं जीवन त्याने आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. मी कधी त्याला सांगितलंय का? मी माझ्या जीवनामध्ये कधी पाहिलंय का? मी माझ्या जीवनाकडे कधी पाहिलं का? माझे प्रार्थनेचं जीवन कसं आहे? मी कधी असं पाहिलं का? माझं तट पडलेलं आहे, जे माझं प्रार्थनेचं जीवन तुटलेलं आहे ना, त्याच्याकडे मी कधी पाहिलं का? माझ्या मुखातली स्तुतीस्तवन जे परमेश्वराला जायचं त्याच्याकडे मी लक्ष दिलं का? आणि हे लक्ष देण्यासाठी आम्हाला परमेश्वर आज बोलवत राहिलेला आहे. नेहेम्याने विचारपूस केली. मी कधी माझ्या जीवनाबद्दल विचारपूस स्वतःला केली का? माझ्या प्रार्थनेचं तट पडलेलं आहे, माझ्या वेशीला आग लावून टाकलेली आहे. त्याच्याबद्दल मी कधी विचार केलाय का? तो आज प्रभू परमेश्वर येशू जो आहे ना तो इथं आहे. बायबल असं सांगतं, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो ना, तर आम्ही पाहतो स्तोत्रसंहिता 55 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये तो दावीद राजा काय म्हणतो. 55:17 काय सांगितलं त्यांनी? संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. सकाळी, संध्याकाळी, दुपारी मी काकुळतीने प्रार्थना करेल. देवाच्या प्रियजनांनो, मी काकुळतीने परमेश्वराची प्रार्थना करतो का? आणि बायबल असं सांगतं, हा नेहेम्या बसला, रडला आणि त्यांनी प्रार्थना केली. कितीतरी दिवस त्यांनी उपवास केले. देवाच्या प्रियजनांनो, माझा जो तट पडलेला आहे माझ्या भोवतीचा, माझ्या घराभोवतीच्या, माझ्या लेकरांच्या भोवतीचा, मी बसून कधी उपवास केले का? मी कधी बसून देवाजवळ प्रार्थना केली का की देवा माझ्या घराची परिस्थिती बरोबर नाही आणि आज जगामध्ये एवढं मोठं संकट आलेले, त्या संकटामध्ये माझ्या घरात माझ्या प्रार्थनेचं तट मी नवीनरित्या उभारेल. मी माझ्या वेस जी आहे ना, जे वेसेमधून जो सैतान येणार आहे ना, मी तिथं परमेश्वराची उपासना करायला सुरुवात करेल, यासाठी की तो तट नवीनरित्या बांधला जाईल. माझ्या घरासाठी मी नवीनरित्या बांधेल. म्हणून तो नेहेम्या 13व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये म्हणतो, देवा माझं स्मरण कर. मी तर एक आलिशान ठिकाणी राहत होतो, राजाचा प्यालेदार होतो, मला दुःख करण्याची काही गरज पण नव्हती, पण देवा मला यरूशलेमेची ओढ लागली. मला त्या यरूशलेमेची ओढ लागली. आज माझ्या जीवनाबद्दल, माझ्या घराबद्दल, माझ्या लोकांबद्दल मला ओढ लागली का? देवाच्या प्रियजनांनो, आम्ही प्रार्थना करतो का?
बघा, हिजकियाने प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली. नेहेम्याने प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली. देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी प्रार्थना करावं. बघा, ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, 1 तिमोथीचं पुस्तक ह्याचा 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तिथं असं सांगितलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी हां पुरुषांनी राग हां व विवाद हां सोडून हां पवित्र हात वर करून हां प्रार्थना करावी हां इथं अशी सग माझी इच्छा आहे. अशी माझी इच्छा आहे. जी इच्छा परमेश्वराची आहे ना, ती इच्छा इथं पाऊल तिमोथेला सांगतो की पुरुषांनी काय करावं. तर ज्या चुकीच्या गोष्टी आहे, जे राग आहे, जे तंट आहे, ज्याच्यामुळं सैतानाला वाव भेटतो ना, ते सोडून द्यावं आणि आपले हात उभारून त्या परमेश्वराची प्रार्थना करावी. ही त्याची इच्छा आहे. प्रार्थना एक अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपण प्रार्थना करावी. आणि पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जे जे देवाचे लोक होऊन गेले ना, ते सर्व देवाच्या लोकांनी प्रार्थना केली. आणि तुम्हाला पण हे वाटतं की मी प्रार्थना करावी आणि देवाने माझी प्रार्थना ऐकावी. मग देव तुमची प्रार्थना ऐकतो का? जरूर ऐकेल. हिजकियाची तो प्रार्थना ऐकू शकतो, तर तो तुमची ऐकणार नाही का? जर तो नेहेम्याची प्रार्थना ऐकतो, तर तो तुमची प्रार्थना ऐकणार नाही का? देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही होशेचं पुस्तक पाहतो, याचा 14वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये काय सांगितलं? होशेच्या पुस्तकाच्या मध्ये काय लिहिलंय? 14वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये काय सांगितलं? 14वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये काय सांगितलं? तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. हा, काय सांगितलं तिथं? तो म्हणतो तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. शब्दानिशी. आणि पुढे काय म्हटला तो? त्याला म्हणा, हा आमचा सर्व अधर्म दूर कर. हा, शब्दानिशी वळा आणि देवाला म्हणा की देवा आमचा अधर्म दूर कर. पुढं कृपेने आमचा स्वीकार कर. आणि कृपेने तू आमचा स्वीकार कर. म्हणजे आम्ही हा. आमच्या वाणीचे फळ अर्पू. हा, म्हणजे आम्ही आमच्या ओठाचं फळ अर्पू. देवाच्या प्रियजनांनो, हा होशे जो देवाचा सेवक जो आहे ना, हा तो आपल्या लोकांना सांगतो देवाचं वचन. तुम्ही शब्दानिशी, जे तुमचे शब्द आहेत ना, त्या शब्दानुसार तुम्ही परमेश्वराकडे वळा. आणि काय म्हणा? त्याला म्हणा, मला सर्व अधर्मापासून दूर कर, माझी सर्व अप्रतिष्ठा दूर कर, माझ्या सर्व वाईट गोष्टी माझ्यापासून दूर कर. कृपेने आमचा स्वीकार कर. तू कृपा करून आमचा स्वीकार कर. म्हणजे आम्ही आमच्या वाणीचं फळ किंवा आमच्या ओठाचं फळ तुला अर्पण करू. तो देव असा नाही का? तो देव एवढा मंद झालाय की त्याला ऐकायला येत नाही. तो देव सदैव तुमचं ऐकायला तयार आहे. त्या देवाचे कान तुमच्याकडे लागलेले, पण आपल्याला असं वाटतं देव माझं ऐकत नाही. का ऐकत नाही? तर तुमचे अपराध, आपले अधर्म. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, आमच्या अधर्मामुळं देव आमचं ऐकत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की देव माझं का ऐकत नाही. देवाचे कान तुमच्याकडे सदैव लागलेले असतात. इथं देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलंय. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो ना, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, योहान 16:24 तो म्हणतो, जे काय तुम्ही मागाल ना, ते माझ्या नावामध्ये मागा. एफिस 6:18 सांगितलेलं आहे, प्रे इन सप्लिकेशन अँड इन द स्पिरिट. बायबल असं सांगतं
कलसेकरासपत्र 4 अध्याय 2 वचन, 1 थेसलोनिकरासपत्र याचं 5 अध्याय 17 वचन, याकोबाचं पुस्तक 5 अध्याय आणि 13 वचनामध्ये सांगितलं, जे काही तुम्ही मागाल ना त्या देवाकडे तुम्ही मागा. बायबल असं सांगतं, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो ना तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलंय, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत ना ते लूका शुभवर्तमान 11 अध्याय 1 वचनामध्ये असं सांगितलेले, प्रभू देवा तू आम्हाला प्रार्थना शिकव, लीड अस इन प्रेयर, तू आम्हाला प्रार्थनेमध्ये चालव. देवाच्या प्रियजनानं तो परमेश्वर जो आहे ना तो तुमच्याजवळ प्रार्थना, तुमच्याकडे काय पाहिजे तर तुम्ही त्याच्या संगती बोलावं, तुम्ही त्याच्याकडे मागावं. आणि ज्यावेळेस त्यांनी मागितलं देवाच्या प्रियजनानं. आणि दुसरी प्रार्थना कशी असावी, प्रार्थना विश्वासाची असावी. बायबल असं सांगतं, ज्यावेळेस आम्ही पाहतो ना याकोबाचं पुस्तक 5 अध्याय 15 वचन काय सांगितलं, याकोबाचं पुस्तक 5 अध्याय आणि 15 वचनामध्ये काय सांगितलं, विश्वासाची प्रार्थना हां दुखणाईतास वाचवील हां आणि प्रभू त्याला उठवील, हां आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. हां 5 अध्यायाच्या 15 वचनामध्ये असं सांगितलं, विश्वासाची प्रार्थना दुःख नाही त्याला बरे करेल आणि त्याच्या पापांची क्षमा करेल. विश्वासाची प्रार्थना. एक माणूस होऊन गेला जो देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, ज्याचं नाव होतं यहोशुआ, जो विश्वासाने बोलला. बायबल असं सांगतं, यहोशुआचं पुस्तक 10 अध्याय आणि 12 वचनामध्ये तो ज्यावेळेस बोलला ना 10व्या अध्यायाच्या 12, 13, 14 आणि 15 वचनामध्ये तो ज्यावेळेस बोलला ना काय सांगितलं तिथं, यहोशुआ 10 अध्याय आणि 12 वचनामध्ये काय सांगितलं, यहोशुआ 10 अध्याय. परमेश्वराने हां अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. हां त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला. हां बघा इथं तो काय म्हणतो माहिती का, यहोशुआ परमेश्वराशी बोलला. तो कुठं होता तर त्या युद्धभूमीवरती, आणि तो परमेश्वरासंगती बोलतो आणि इस्रायल लोकांच्या समक्ष बोलतो. कसा बोलतो, तो विश्वासाने. काय बोलला तो, हे सूर्या हां तू गिबोनावर स्थिर हो. हां हे चंद्रा हां तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. हां बघा, ज्या वेळेस तो परमेश्वराला बोलला आणि इस्रायल लोकांच्या समोर बोलला, तो विश्वासाने बोलला, हे सूर्या तो गिबोनावर स्थिर हो. आणि त्यांनी सांगितलं, हे चंद्रा आयलोनाच्या खोऱ्यात तू स्थिर हो, तू हलू नकोस. आणि बायबल असं सांगतं तिथं जर पुढं वाचलं ना, परमेश्वराने मनुष्याचा आवाज ऐकला आणि त्याच्याप्रमाणे केलं म्हणून सांगितलं. नभोमंडळ हे सुद्धा परमेश्वराच्या ताब्यात आहे. आणि तो देवाने मनुष्याचा शब्द ऐकला आणि त्याला म्हटला तू थांब, कारण तो परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. जर परमेश्वर मनुष्यासाठी सूर्य थांबू शकतो, जर परमेश्वर मनुष्यासाठी चंद्र थांबू शकतो, तर तो परमेश्वर तुमच्यासाठी तुमच्या जीवनातले संकट थांबू शकणार नाही का? जर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये जे निरनिराळे प्रश्न आहे ना, तो थांबू शकणार नाही का? देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही कुठं आहोत? आज परमेश्वराची इच्छा काय आहे? बायबल असं सांगतं, मत्तेय शुभवर्तमान 8 अध्याय 13 वचनामध्ये एक शतापती त्याच्याकडे आला आणि तो म्हटला, हे प्रभू तू फक्त शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतो, जा तुझ्या विश्वासाने ते बरं झालंय. बायबल असं सांगतं, मत्तेय शुभवर्तमान 9 अध्याय 29 वचनामध्ये तो अंध मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटला,
तुझ्या विश्वासाप्रमाणे घडव. आज ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहिलेलं आहे ना, तर मत्ते 21:21 असं सांगितलं, संशय न धरता जर तुम्ही बोलले की हा डोंगर इथून निघून त्या समुद्रामध्ये जाऊ दे, तर तो डोंगर तिथून उपटून त्या समुद्रामध्ये जाईल, पण संशय न धरता. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही विश्वासाने येऊया. विश्वासाने प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली. जर देव हिजकियाची प्रार्थना ऐकतो आणि तो स्मरण ठेवतो, जर देव नेहम्याची प्रार्थना ऐकतो आणि स्मरण ठेवतो, तर तुमचे स्मरण ठेवावे असे तुमच्याकडे काय आहे? देवाच्या प्रियजनांनो, बघा, आज आम्ही इथं आहोत. हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, त्यांनी हिजकियाची प्रार्थना ऐकली आणि हिजकियाने जे केलं होतं ना, त्याचं स्मरण ठेवलं. नेहेम्याने जी प्रार्थना केली ना, त्याचं स्मरण ठेवलं आणि त्याच्यासाठी ते केलं. आज माझ्याकडे काय आहे की देवाने स्मरण ठेवावं? आहे का काही? त्यांच्यापेक्षा उत्तम गोष्ट माझ्याकडे आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. देव त्याचं स्मरण ठेवतो आणि तुमच्याकडे पाहतो. जे त्यांनी तुमच्यासाठी मोठं आपलं रक्त त्या टेकडीवरती, त्या मोठ्या डोंगरावरती सांडलं, त्याच्याकडे पाहून तुमची आठवण करतो. आणि तो तुम्हाला काय म्हणतो? ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे येता ना, त्यावेळेस तो म्हणतो, हा माझा मुलगा आहे. देवाला त्यांनी आठवण ठेवायला सांगितली, पण देवा त्याच्यापेक्षा उत्तम जो प्रभू येशू आहे ना, तो माझ्याकडे आहे आणि त्याच्याकडे देव माझं स्मरण ठेवतो. त्याचे हाल त्यांनी पाहिले, त्यांनी किती तुमच्यासाठी सहन केलं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं नाव घेऊन त्या देवाकडे येतो ना, देव पाहतो. ती तुमची काकोळतीचा आवाज तो ऐकतो आणि तो तुमच्याकडे उतरून येतो. तो म्हणतो, माझ्या मुला, तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, तू घाबरू नको. तुझ्या दुःखामध्ये, तुझ्या त्रासामध्ये, तुझ्या संकटामध्ये, तुझ्या सर्व गोष्टींमध्ये, तुझ्या दुःखदायितामध्ये मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आज आम्ही कुठं आहोत? देवाच्या प्रियजनांनो, आम्ही प्रार्थना करतो का? हिजकियाने प्रार्थना केली, नेहेम्याने प्रार्थना केली, अब्रामाने प्रार्थना केली, मोशेने प्रार्थना केली, दाविदाने प्रार्थना केली, यहोशुवाने प्रार्थना केली, कालेबनी प्रार्थना केली, खूप जणांनी प्रार्थना केली. पुढच्या रविवारी आम्ही पाहणार आहोत की हे विजयशाली लोक का झाले? कारण त्यांनी प्रार्थना केली विश्वासाच्या द्वारे. आज आम्ही विश्वासाने प्रार्थना करू आणि त्या परमेश्वराला म्हणूया, परमेश्वरा, तुझं सानिध्य माझ्यावरती, माझ्या घरावरती, माझ्या प्रियजनांवरती, माझ्या सर्व लोकांवरती उतरून येऊ दे. ह्यासाठी की त्या प्रभूचा हात मी धरलेला आहे. आणि मग ज्यावेळेस मी प्रभूचा हात धरला, देव पित्या माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पाहतो आणि तो माझी क्षमा करतो, मला घेऊन जातो आणि मला आरोग्य देतो. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही घाबरू नका. ह्या मोठ्या संकटामध्ये तुम्ही घाबरू नका. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि येशू ख्रिस्ताला म्हणा, प्रभू तू माझा प्रभू हो. आणि तो देव येईल आणि तुम्हाला महानरित्या सहाय्य करेल. देव या हिजकियाच्या द्वारे आम्हाला हेच म्हणतो, तुझ्या आयुष्याचे दिवस मी वाढवले, मी येईपर्यंत तुला सहाय्य करेल. देव करो आणि ह्या वचना करवी तुला तुम्हा सर्वांना महानरित्या आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौरदेव बापा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव आणि महिमा तुला देतो. प्रभुदेवा, हिजकिया जसा रडला तसा आज आम्ही तुझ्या समोर रडतो. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये उतरून ये. तुझी मोठी कृपा तू आमच्यावरती कर. आणि हे जे सर्व मोठ्या संकटातून आम्ही सर्वजण चाललेलो आहे,
पण गौर दे बाप्पा, आम्हाला एकच माहिती आहे, ह्या संकटातून आम्ही तुझं स्तुतिस्तवन, तुझं गुणगान, तुझं गौरव आणि तुझं महिमा करतच आम्ही पुढं चाललो आहे, कारण तू आमचा रक्षक आहे. प्रभुदेवा, तू आमचा संरक्षणदाता आहेस, तू आम्हाला सहाय्य करणारा आहेस आणि आम्हाला तू पार नेणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आणि गौरदे बाप्पा, सैतानाचे सर्व बंधनं, जोकडं, जू माझ्या घरच्यांवरती, माझ्या प्रियजनांवरती, माझ्या नातेवाईकांवरती आणि जे सर्व लोक जे तुझे आहेत त्या सर्वांवरतून तू दूर कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. हे संकट ह्या जगातलं तू नाहीसं कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो, ऐक द्या. आमेन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियांनो, परमेश्वराच्या वचनातनं जो संदेश आपण आत्ताच ऐकला, त्या संदेशाबद्दल परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, बायबल आपल्याला असं सांगतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. आणि म्हणून प्रियांनो, आत्ता जे आपण वचन ऐकलं यशायाच्या पुस्तकातनं, तर त्या संदेशामध्ये, त्या वचनामध्ये आपण असं ऐकलं की जो हिजकिया राजा होता त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि तो परमेश्वराला म्हणाला, परमेश्वरा तू माझं स्मरण ठेव. आणि परमेश्वराने त्याचं स्मरण ठेवलं आणि त्याची प्रार्थना ऐकली, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिलं. तसंच प्रियांनो, संदेशामध्ये आपण पुढे हेही ऐकलं की नेहेम्या जो होता त्याने देखील परमेश्वराकडे प्रार्थना केली, त्याने देखील परमेश्वराला म्हटलं की परमेश्वरा तू माझं स्मरण ठेव, आणि परमेश्वराने त्याचं देखील स्मरण ठेवलं आणि त्याची प्रार्थना ऐकली. आणि प्रियांनो, संदेशामध्ये आपण हे देखील ऐकलं की जो नेहेम्या होता त्याने जे तट होते, यरूशलेमाचे जे तट होते, ते तट त्याने बांधून टाकले आणि जी वेश होती ती पण त्याने उभारली. तर प्रियांनो, ह्याच्याद्वारे आपल्याला हे कळलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जर आपल्या प्रार्थनेचं तट जर कोसळलं असेल, पडलं असेल, तर ह्यावेळेस परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की आपण ते बांधून काढायला हवंय. आणि जी वेश आहे ती म्हणजे आपलं मुख, आणि आपल्या या मुखाद्वारे आपण परमेश्वराचं स्तुतिस्तवन करायला हवंय, त्याचं गौरव करायला हवंय, आणि आपल्या मुखाचा उपयोग आपण परमेश्वराला आवडेल त्या प्रकारेच आपण करायला हवंय. आणि म्हणून प्रियांनो, आपण प्रभू परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनानुसार चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर आणि मार्गदर्शन कर. आशीर्वादी